नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे. आज आपण बनवणार आहोत चीजी क्रीमी कॉर्न्स. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका आणि मला सांगा का रेसिपी कशी झालेली आहे ती. ॲक्च्युअली हा जो चीजी क्रीमी कॉर्न्स ही जी रेसिपी आहे ती स्नॅक टाईम किंवा आपण असंच मूवी टाईम घरामध्ये टाईमपास करत असताना एन्जॉय करू शकतो. खूप टेस्टी आणि सुंदर बनते. आपण आता त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. यासाठी आपण घेतलेले आहेत 1 बाउल कॉर्न, जे की मी धुवून आणि निवडून घेतलेले आहेत. यानंतर आपण घेतलेलं आहे 1 पाऊण मग दूध. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे 1 क्यूब बटर. बटरच्या नंतर आपण घेतलेला आहे 1 चमचा मैदा. यानंतर आपण काही मसाले घेतलेले आहेत. त्यात आहे 1 चमचा ऑरेगानो, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा किसलेला लसूण, पाऊण चमचा मिरी पावडर, अर्धा चमचा मीठ आणि 2 चीज क्यूब्स. तुम्ही चीज कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता. इकडे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला होता, त्यात पाणी टाकलेलं आणि त्यात मी आता मीठ टाकून घेत आहे. पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. मी त्यात हे कॉर्न टाकून घेत आहे. कॉर्न आपण चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये ढवळून घेऊया, म्हणजे व्यवस्थित बॉईल होतील आणि मिठाची चव सगळीकडे लागली जाईल. मी सेम पॅनमध्ये 1 क्यूब बटर घेत आहे. आता मी बटर मेल्ट करून घेते. बटर चांगल्या प्रकारे मेल्ट करून घ्यायचं, म्हणजे त्याला वास येत नाही. चांगल्या प्रकारे मेल्ट केल्याच्या नंतर आपलं बटर आता चांगल्या प्रकारे मेल्ट होत आहे. त्यात मी आपण जो लसूण किसून घेतलेला होता तो लसूण घालत आहे. लसूण पण आपल्याला चांगल्या प्रकारे बटरवरती परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा उग्र वास येत नाही. तुम्ही बघू शकता लसूण आता चांगल्या प्रकारे परतत आहे. यानंतर आपल्याला 1 चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे. यात मैदा पण आपल्याला चांगल्या प्रकारे बटरवरती भाजून घ्यायचा आहे. मैदा थोडासुद्धा कच्चा राहू नये, नाहीतर टेस्टमध्ये फरक येतो. मैदा आपण चांगल्या प्रकारे भाजला जातो. तुम्ही बघू शकता छान भाजला जातोय मैदा. बटर छान मेल्ट झालं आहे, त्याच्यामुळे मैदा आणि लसूण छान प्रकारे भाजल्या जात आहेत. पावसाळ्यामध्ये कॉर्न भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे आपण कुठलीही रेसिपी, कॉर्नची चाट किंवा कुठलीही रेसिपी पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो आणि जास्त प्रमाणात खाऊ शकतो किंवा करू शकतो. यानंतर मी टाकून घेतलेला आहे तो जो मग होता दुधाचा, पाऊण मग, तो मी दूध टाकून घेतलेला आहे. दूध पण आपल्याला आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा आणि लसूण हे चांगल्या प्रकारे मिक्स व्हायला पाहिजे, तसं छान प्रकारे ढवळून घ्यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता थोडासा दाटसरपणा आलेला आहे मैद्यामुळे दुधाला, आणि त्याची वॉल्यूम पण थोडासा बदललेला आहे. यानंतर आता आपल्याला ऑरेगानो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. यानंतर मिरी पावडर टाकलेली आहे. सर्वात शेवटी टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ. हे सर्व साहित्य आपल्याला चांगल्या प्रकारे
दूध आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. चांगल्या प्रकारे मिक्स होत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याची कन्सिस्टन्सी पण छान बदललेली आहे. कलर पण छान दिसतोय त्याचा. कुठेही लम्स वगैरे असल्या तर आपण लगेच फोडून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपल्याला यात टाकून घ्यायचे आहेत बॉईल केलेले कॉर्न्स. कॉर्न्स आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आपण कुठेही बाहेर चाट कॉर्नरला जाऊन किंवा कुठेतरी जाऊन बाहेर खाण्यापेक्षा हे घरीच बनवून खाल्लेलं खूप उत्तम. एकतर आपल्याला पैशाची पण बचत होते आणि आपल्या आरोग्याची पण बचत होते. आपण घरी स्वच्छतापूर्वक बनवतो सगळ्या गोष्टी, त्यामुळे घरी पण बनवून खाऊ शकतो आपण. आता मी यात चीज क्यूब्स आहेत ते किसून टाकत आहे. मी यात दोन्ही चीज क्यूब्स किसून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे टेक्स्चर चांगलं येतं आणि चव पण चांगली येते. थोडा दाटसरपणा येतो. आता आपल्याला हे चीज आणि सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि दिसायला पण ते किती सुंदर दिसत आहे. क्रीमी पण आहे आणि ते स्टिकी पण आहे. असं जाणवते की चीजमुळे त्याला स्टिकीनेस आलेला आहे. ही जी आपली रेसिपी आहे ती खूप सुंदर आणि छान बनणार आहे. तर आता लवकरच तयार होत आहे आपले चीजी कॉर्न, क्रीमी चीजी कॉर्न. हे बघा, तुम्ही बघू शकता ते कुठे पण चिपकलेलं नाही आहे. चांगल्या प्रकारे सुटसुटीत असं झालेलं आहे. चिटकलेला असा काही प्रकार नाही आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. तर तयार आहे आपलं चीजी क्रीमी कॉर्न्स. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.